शिवा सत्य मर्यादा ठेवून गेली. त्याले 2 मुलं, 1 मुलगी 2 मुलं झाले. आता खुशीत आला शगनलाल म्हणे त्या बाईचे धन्यवाद. पूजाबाई, आज मी लेकुरवारा 15 वर्षाच्या भात झालो आणि खरोखर माझा विश्वास 100% बाबावर आहे. आता तो 1 मुलगी 2 मुलं घेऊन खुशीमध्ये त्यागाचं कार्य घ्याले मार्गदर्शकाकडे छिछाळले जाते आणि समोर काय होते लक्ष असू द्या. चलो छगनलाल मार्गात आला रे. मार्गात आला छगनलाल, झाले 10 साल. 2 मुलं मुलगी झाली त्याला हो. 2 मुलं मुलगी झाली त्याला हो. रात्र दिवस सूर्य भगवंताला हो. या चिड्या चिड्या हो चिजे. रात्र दिवस सूर्य भगवंताला हो. या चिरे चिरे हो जिजे. वेळोवेळी कच्चित राहून वेळोवेळी कच्चित राहून कार्य करून मार्गाचा सार त्याला कळला हो. मार्गाचा सार त्याला कळला हो. छगनलाल त्यागाकडे वळला हो. या जिरे जिरे हो जिजी. छगनलाल त्यागाकडे वळला हो. छगनलाल त्यागाकडे वळला हो. या जिरे जिरे हो जिजी. छगनलाल त्यागाकडे वळला हो. या जिरे जिरे हो जिजी. पत्नीला घेते, मुलीला घेते, 2 मुलाला घेते आणि आता छगनलाल त्यागाचं कार्य घ्याले छिछाळले जाते. बघा समोर काय होते. कुठे गेलीस? घरामध्ये होती काम करून. आपल्या वाले 11 दिवसाचे कार्य खतम झाले. हो झाले ना. आज आपण वाटली प्रसादी. हो आपल्याला कार्यकर्त्याच्या घराकडे जायचं. पोरं कुठं आहे? पोरं आहेत ना घरात. त्याला बोलव. आता आपल्याला झाले 10 वर्ष. आपण आतावरी कच्ची होतो. बरोबर आहे. आता आपल्याला जायचं आहे कार्यकर्त्याच्या घराकडे. आपण आपली इच्छा आहे त्यागाचे कार्य घ्यायला. पिलवाय धरी. हो जिलेबी जिलेबी. तिने धरी. चला चलो चला बाई. चला त्याने कार्यकर्ता साहेबांचं घर आहे. इकडे पाहिजे. मी काय म्हणतो, कार्यकर्ता साहेब त्याचं तिथलं काम नमस्कार घरी घरी पोरं बाहेर नव्हते होते. पोरं बाहेर नव्हते होत. मग त्याने पोरं बाहेर झालं. दन मारतं माझ्या सोन्यासारख्या पोरायला. तुझं नाव काय? रोहित. बाई तेव्हा चांगलं सांग. रे म्हणलं
हा? सूर्या त्या मायनं खूप नाव ठेवले बे सुंदर. तुम्ही इकडं व्हा. तू इकडं व्हा. हे बाई, इकडे मा. कार्यकर्ता साहेब जसे आले नमस्कार का म्हणते मा ओ काकाजी काकाजी घरी आहा काजी नमस्कार 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 जमा नमस्कार घ्या नको नमस्कार तुमच्या बाबाजी होते ना नमस्कार बोला. तीन तीन जले हे झाले नातू आणले तुमचे तीन अरे बापरे हो, थोडी गेली रे. हो हो हे राम लक्ष्मणची छोडी आहे हे सीता. हो तर मी म्हणलं आता 10 वर्ष झाले हो ना भरपूर दिवस झाले. कच्चे मध्ये हवं म्हणलं माय तर कसा घर सांगून लागते फटुबा घ्यायचा म्हणजे त्या घडवाचा माय विसो पाहिजे त्या घडवून राहिला हो चांगली आनंदाची गोष्ट आहे. म्हणलं तुमच्या आदेश असेल तर मी तयारीला लागतो नाही तर तुमची तयारी असेल तर मला आदेश का करायचा माझी तयारी आमची चौकाची तयारी खमसून आहे 5 जणाची पंचाराची होची फुल तयारी आहे. होची मग आता उद्यापासून सुरुवात करते का हो तुम्ही जसा तुमच्या कार्यकर्त्याचा शब्द म्हणजे भगवानाचा शब्द मी तुमच्या शब्दावर काय म्हणतो मग उद्यापासून चालू करते हो तुम्ही सांगा ना बाबा पाणी सांगू का म्हणजे पा त्यागाचे पालन चाय? सांगून द्या पटवून आजवरी मायावाला ए बापू. तर ते म्हणून दिलं हो वरती निंदू बा आता पूर्णपणे समजून सांगू तुले होची त्याग आहे बाबा त्याग तर म्हणजे माझ्या जीवनाचा त्याग आहे पहा ऐका लक्ष ठेवा हे पट्टे लक्ष बाबाजी काय आता शिवाजी म्हणले आणि वेदाळ वादळ नको करा. नाही म्हणजे यायले समजलं पाहिजे ना अरे पोरा काहीच नाही करत हो. फक्त भीती वाटते आपल्याला म्हणजे हे लहान नाहीत ना जी. काही नाही ते शाळेत जातील पाणी सुद्धा त्या शाळेतला पितील नाही एवढी त्या पोराची गॅरंटी आहे. हो तर माणूस काय करते त्या दुकानावर जाईल त्या दुकानावर जाईल त्याचा खर्रा घेईल मग त्याला हात ठेवतो नाही तर ठेवा. मग ते कार्य भंग होते. मग सांगा सांगा पाप आपल्या त्यागाच्या कार्याचे बंधन हो, सांगून द्या सांगू का हो होची लक्ष देऊन आहे लक्ष ठेव बाईसाठी सांगतो पहिले हो, तू समोर तुझ्यावाला नंबर आहे बाईसाठी इकडे का पाहिजे बाई बोलांची उद्या सकाळपासून तुमचे कार्य चालू होतील. होय ना आता कार्यामध्ये काका बंधन राहते काय काय राहते मी तुम्हाला सांगतो ना. सांगा अरे तुम्ही असं रे ना हो, मी काय हवं, तिकडे हवं, जाऊ? हवं. मी या तुमच्या घरवालीने चहा आणला तर पिऊ नाही का हो चहा पिऊ. सांगा. पहिला बाजारातले तळलेले वस्तू चालत नाही. ठीक आहे ना तळलेले म्हणजे मुरमुरे चणे हा पोहे म्हणजे भाजलेली वस्तू आपल्याला अजिबात चालत नाही. ठीक आहे ना हा झाला पहिला नाही पहिला झाला आपल्याला पाहिला आपण जो टिकली लावतो टिकली हा हा हे टिकली सुद्धा चालत नाही. ठीक आहे नाही लावत. आपल्याला बाजारातून आणून कुंकू लावावं लागते. ठीक काय लावावं लागते कुंकू कुंकू लावावं लागते. हे 2 झाले. हे बाई इकडे लक्ष ठेव ए बाबू तू थोडस पाचवं बरं असं तुझ्याकडे लक्ष जाते इकडे असं तुम्ही असं व्हा इकडे. इकडे होणार जागा भरपूर आहे. बाईच्या जातीला हा आपल्याला टिकली लावता नाही येत शॅम्पू नाही लावता येत ठीक आहे क्रीम नाही लावता येत. काहीच नाही लक्ष लावत. द्या क्रीम नाही हा ते दात घासतो ना आपण कोलगेट 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 हे ना चालत. मांस मटण मच्छी साबण जमन का काही अजिबात नाही. फक्त आपल्याला निरमा आणि सोडा म्हणजे ठीक आहे ते ना. कोणती वस्तू आहे गोष्टी वादी वस्तू आहे म्हणून ते आपल्याला चालते अन्यथा वली वस्तू आपल्याला चालत नाही. तू खर्रा खाते का हो सुपारी खातो सुपारी खाते का खर्रा खाते ते सांग ना. म्हणजे खर्राच खातो का खोटं बोलू की मग आता सुपारी खातो म्हणलास ना नाही खर्रा खातो मी कोणा त्याला पैसे नाही देत मग अजिबात खर्रा बंद करशील का मग आता काही सुपारी जमन का नाही तर मी सांगतो तुले हा सांगा खर्रा खाण्याची पद्धत सांगतो ना मग. सांगा सांगा सगळी सुपारी आणायची कच्ची वाली म्हणजे ते बोल्डर मोठी गोल्डर त्याच्यात 2 राहतात बरं का. एक भाजली मिळते आणि एक कच्ची मिळते. म्हणजे भाजली जमन का कच्ची कच्ची भाजली वाली नाही चालणार. बरोबर कच्ची वाली. कच्ची सुपारी आणायची हो
जो तंबाखूची पुडी राहते पॅकवाली हो ते पुडी आणायची ठाऊकर अरे ठाऊकर नाही तर दुसरी कोणती मिळते हो तर माझ्या फाज्या काही भेटते इगल. ते मला माहित माझा गिजा काही नाही ते बोली वस्तू राहते ते नाही चालत नाही नाही माझा गिजा काही मला सांगू नको तंबाखूची पुडी पॅकवाली घ्यायची हो बाजारातून एक चुना घ्यायचा आपण भीतीला चालत होतो कोटावाला कोटावाला वारला त्याला घरी आणायचा घरी आणल्याच्या नंतर गरम पाण्यामध्ये भिजू टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याला छान उचलणारी तो खर्रा बनवायचा हो मग ते चालू कर बरोबर आता मेन एक उत्तर राहिला म्हणजे कोणता सांगून द्या मेन कोणता आहे तर मांस मटण अंडे वगैरे सर्व झाला हो या मार्गातला मेन उद्देश म्हणजे एक आहे कोणता की तुला जर बनवले पाय इकडे आहे ना मी सांग काय ठेवलं तुमच्याकडे एखाद्या महाग आहे आपण तो. शेतामध्ये गेलो हो एखाद्याची चोरी केला तर ते भगवंताला सहन होईल. हो कितीच्या एक झाला होता चोरी केला तर सहन होत नाही 2000 रुपये तर माफी मागतात ते माफ होऊन जाईल हो तर एक मोठं मेन आहे कोणता की ब्रह्मचारी पालन समजला का नाही समजला समजलं समजलं काय 8 होतं दिवसा सांग पहिला बरं? ऑर्डर देणं पडते ब्रह्मचारी पालन करायचे तोडायचे नाही थोडाचं नाही काय होते म्हणजे मला औंधाची गोष्ट ना जमली ब्रह्मचारी पालन म्हटलं म्हणजे काय होते ते सांगत का म्हणजे नाही समजलं तुम्ही पती पत्नी आहे ना दोघं हो 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 आहे ना हो बहीण भावासारखा लागते ठीक आहे बहीण भावासारखं वागावं लागते म्हणजे त्यालाच म्हणते ब्रह्मचारी त्याले म्हणते ब्रह्मचारी बरोबर मग याला जर तुला नाही पडला हं. तर तू झाला मग तू जिंदगीभर मग तो त्याग नाही घडू शकतो नाही ठीक. त्याच्यावर लक्ष जास्त तर मग उद्यापासून 41 दिवसाचे कार्य का 42 दिवशी प्रसादी वाट तर मग फोटो घ्यायला मग माझ्याशी प्रसादी वाटल्याच्या नंतर यायचा हो सकाळी वोटिंग पडतं हा ना 42 दिवशी हो हो 41 झाल्यावर 42 दिवशी वाटिंग सकाळी मग त्याच्यानंतर माझ्या घराकडे यायचा नमस्कार नमस्कार ए, मी का म्हणतो चॉकलेट खायचे नाही का म्हणलं 15 सारखं नको पाहू त्यापासून आपला त्याग चालू होत आहे शेंगदाणे फुटाणे खायचे नाही काय ते? मारता काय लेतं? मारता काय लिहिलं? एके 4 दिवस अंडे मटन साठी लग्न करायचे नाही तुम्ही तर लग्न करता पोरायला. आता काय त्याची इच्छा होते ए बाई शाळेत जाते चॉकलेट साठी काही करायचे नाही लढायचे नाही दोऱ्यातून आसू पाळायची नाही कोणाला मागायचं नाही कोणाच्या हातचं खायचं नाही अन्न शाळेतलं पाणी प्यायचं नाही घरून पोटभर पाणी प्यायचं आपली टंकीन फुल झाली का स्कूल ठीक आहे चलो घर नाही पोरं हुशार आहे तुम्ही. आता मी का म्हणालो आपण आलो घरी झालं आपण सकाळी गेलो आता संध्याकाळची प्रार्थना करायची टाइमशीर एक टाइम बांधून घ्यायचा आपला ठीक आहे. 5:30 वाजता सकाळी सकाळी म्हणजे 5:30 वाजता विनंती 7 वाजताची प्रार्थना नियमाच्या आपलं उल्लंघन झालं पाहिजे नाही ठीक आहे आता जेवून झोपून जेवू ठीक आहे नौकार बाई, तुला भूक लागली. नाही हसलं का ही भूक लागली म्हणलं जेवण करा मी म्हणलं. काय म्हणतो 2 पोट्टे घेऊन मी झोपत जाईल हो, पोटी नाही झालं. पोट्टे तिकडं एका म्हणजे आपले 3 रूम आहेत हो. बिचातल्या रूमात तू पहिल्या रूमात मी ठीक आहे ना. ठीक आहे न तिकडं चळबळ चळबळ काय करायचे सुख शांतीनं आपला त्याग घालला पाहिजे हो. त्याग घाललं का आपलं जीवन साधलं अहो, हो ना तर. अन्न कधी चप्पड कटड झालं रघुपती राघव राजा रामपतीचं पावन सीताराम. आपल्याला भगवंतानं 3 लेकरं दिले सोन्यासारखं मग? का आपल्याला कम ठेवलं मग तुला होत नाही तुला लग बाया
म्हणे बांधू ठे म्हणे आता 3-3 त्या भगवंताची कृपा तुला एका माग एक 3 झाले चला आता बाई करा चालू दे आपल्या साला मी म्हणतो बोला मला काम या जगामध्ये दुसऱ्यावर नाही मुद्दा माय बहिणीला पूर्ण बोलत चाल मुद्दा सकाळ झाली मुद्दा मुद्द्याच्या उन्हावर पाणी टाक आम धुके द्यायले आम्ही घेतो इकडे टाक्यामध्ये टाकणं उचल कशी पाहिजे होय कावळं म्हणजे टाईम खाली टाकायला थांबन त्यासाठी मी शोधा लावतो बड़ा भारी है चाली आज इकडे पटाई आला ज्याला कापूर की लावतो कोमलते म्हणजे त्याग होय पोट ठेवून त्याग घालला पाहिजे हे बच्च्या गेला बाई माणूस आता कशी जोत लावते का लावते ते लक्ष ठेवशील का तू पण माझ्या समोर ही टाकलं पण हे ती माय देवाना रामनाला तिनं खाल्लं मला काम लावलीस काय थोडसा कुठं लावतेस मा टोक्यावर लावतो इकडं लावलं तू देता कापूर ठेवायचा थोडासा अगं माईक जवळ घे कापूर ठेव जाऊ दे थोडा बेट आपली पूजा सिटी यायला पाहिजे भैया लावलास का भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम परमात्मा एक बाबा हनुमान जी बाबा जुमदिन जी 35वां दिवस चालू आहे जास्त दिवस नाही वाटले मा सक्सेस त्याग होते बाबा हनुमान जी कधी त्यागामध्ये फाळ पडला तर मी मेला बिगत नाही चालू कर विनंती भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले
मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच बने. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबाचा आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नेम जीवनात पालन करीन असे मी सत्य वचन देतो. या वचनाला जीवनात कधी विसरणार नाही. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाईट व्यसन बंद करने मानव धर्म की जय. याच्यात टीका लावून घ्या. भूतचे आपल्या करून देते लांब बे असं पाहिजे माझ्यासारखं इकडं माझी मोठ्याने पट्टी त्याच्यावर लावलं का. आता तुमची शाळा असेल ना शाळेच्या जेवून घ्या. लकलक करायची नाही. पोटभर जेव्हा ए बापुरे जात का गाडी शाळेत ज्याच्या पहिले जेवून घे. नमस्कार घेतल्या का. सांगूनच दिलं. नमस्कार घेतली. ज्या शाळेत ज्या 35 दिवस झाले त्यागाले. 35 न 5 40 आणि 2 42 म्हणजे 7 दिवस बाकी आहे. आता पहा त्या त्यागामध्ये काय होते पहा. म्हणून हे जे कला पथक आहे आमच्या काही सेवकाच्या कणपणात हे बसून जाते. वाईट नाही म्हणून लक्ष ठेवा. आता तो काय करते त्या त्यागाचा सत्यानाश कसा होते पहा. 4 दिवस राहिले होते त्याच्या त्यागात रे दादा. त्याच्या त्यागात हो जिरे जिरेजी. 4 दिवस राहिले होते त्याच्या त्यागात रे दादा. त्याच्या त्यागात हो जिरे जिरेजी. बायकोला जबरदस्ती करून बायकोला घेतले घेरात रे दादा. घेतले घेरात हो जिरे जिरेजी. जबरदस्ती करून बायकोले घेतले घेरात रे दादा. घेतले घेरात हो जिरे जिरेजी. प्रेमाच्या जाला पिचवून पडला प्रेमात रे दादा. पडला प्रेमात हो जिरे जिरेजी. प्रेमाच्या झाड पिचवून पडला प्रेमात रे दादा. पडला प्रेमात हो जिरे जिरेजी. 38व्या दिवशी का होते समर्पका होते. बोला ना बा. आता आपली संध्याकाळची प्रार्थना झाली. हो आता आपल्याला त्यागाले खतम व्हायला किती दिवस वाटले. 3 दिवस. आता लवकर जेवून घेऊन झोपून जाऊ. कोट्या कोटा तुम्ही संगत ठेवायचं. अभ्यास करून राहिले. जायला इकडे बघा. ती झोपाची येरा झाली आता झोपाडते ते. झोपून माता ते जेवते नाही का. जेवले का. जेवले बाय मी का म्हणतो का म्हणजे आता कानी भगवंत परीक्षा पाहिजे. आखरीच्या दिवसाले 3-4 दिवस बाकी आहे. आता बडा हे होते मजा येऊन राहिली. कसोटी पाहिजे. पहिलं लढे ज्यासाठी पोरगी घेऊन झोपून जा. ठीक आहे झोपते. मी पोरगा करणं ते लांबला पट्ट घेऊन तू झोपचो. कोणी धरून झोपा. आपण आई ते पोट्ट त्या दिवशी पूर्ण बोला केला म्हणजे काही झोप नाही लागत. ठीक आहे झोपा. झोपतो नाही. त्या पोरीला घे.
हे मोठं मोठं चुलचुल हे झोपलं पंचर असते का तुझे ते कार हे झोपलं बुरी हे झोपली त्यांच्या भोईने माईक घे माईक घे अहो यायले का नाही एका शेल्यावर टाक तिकडं तिकडं टाक यायला उचल मी काय म्हणतो काय झालं तुला मावाला नड्डा सुकून आला मला पाणी नाही जाऊन पेता आला बा मला कुठं माहिती कुठं पाणी येतं घरातलं पाणी नाही माहित आहे पाणी आण म्हणलं ना आण तर घरातलं पाणी नाही माहित हे पोरी झोपून जा तुझी काय जय इकडे जे हे भोकणे काय झालं बा? तू एक दिसत नाही का ह्या पाण्यात कचरा का काय काय गुणामध्ये ससन कचरा दुसरं पाणी आण मग पाणी लवकर पोट्टे उठल ना मला बा काय झोपी मध्ये तळात येऊन राहिले आहो तुम्ही पागला का घ्या मारू अहो बिलात धरलं का केलं काजला गेला का तुमच्या जीवाला त्याग चालू आहे. तू ह्या त्यागामध्ये मला चांगली सुंदर दिसतेस म्हणजे तू जातायस ना कुठं वावरात येतात वा चुपचाप काय बकऱ्यासारखे खांडत बाबा तुमच्या जीवाला थोडंसं काही वाटत नाही काऊन तुम्ही माणूस का जानवर हो. का झाल्या काहून तुम्हाला मार्गदर्शन काय सांगलं होतं का सांगितलं हं? का सांगितलं काय सांगलं होतं काहीच माहित नाही त्या मार्गदर्शन मला काय शिटी कॅमेरे लावले तुम्हाला का तुम्हाला काहीच नाही वाटत का कॅमेरे लावले का तेवढे 3-3 पोरं झाले या वयामध्ये असे ए, नवरा म्हणून ना बायको नाही आणि ते ऐकत 3 दिवस बाकी आहे 3 दिवसासाठी मार्गदर्शन काही ना होत 3 दिवस आले कोणी पाली येते का तिकडे जा. का म्हणून राहिलो मी म्हणतो ना तू ऐकशील ना म्हणजे कुठल्याला झालं का तुम्ही तेवढे 3-3 पोराची माय झाली मी आता असे बोलून राहिले चूप पोरं झोपले आहेत, काय वाटत नाही तुम्हाला चूप राय चप्पल टोकरीच कसली पडत छुप गए सारे नजारे वही क्या बात हो गई तूने पायल बजाई दिन में रात हो गई तूने काजल लगाया दिन में रात हो गई छुप गए सारे नजारे वही क्या बात हो गई छुप गए सारे नजारे वही क्या बात हो गई तूने काजल लगाया दिन में रात हो गई तूने काजल लगाया दिन में रात हो गई नाही म्हणलं ना मी ना हे पाय आपल्या ह्या दोघातल्या गोष्टी दोघात कधी तुला कोणाला सांगितलंस त्या बकऱ्यासारखे खाणं नाही केले सांगेल मार्गदर्शक ए, सांगेल नवरा म्हणून तुमच्याशी या. मी बी छगन लालो नाही मी सांगेन जाईल मी ना सांगेन कुतू कुतू लढेने ठेवणार पडे एका कुची त्या चिमटीमध्ये तुमची
खबरदार. नाही सांगत आता म्हणून जायचं मी चुपचाप राहा. त्या उठव कायले त्या उठा. ते गरम नको अंग घेतलं का? चाल, चाल, चाल. चाल, अंग धु. ए. ती वो केलीस तर. चाल या. या रे मोठे या जीवान आपली आज प्रसादी वाटून घेऊन नाही नाही साखर आहे का? त्याला हे असं केलं आपल्या घरची तो साखर. बाहेर गेलाय ना सरकी नाही कोटा सरते का साखर? हो, हो. चाल बसा. ए भुरिया समोर ये इकडे. हो थोडासा पेपरामध्ये साखर आले तर साखर ठेव. आपला कलेचा होय ना उठ ना. प्रसादी ठेवत नाही गेले पहिलं. झाला हो तो माणूस त्या कोणत्याही छंदाच्या बरोबर का कोणाला बोलले आणि? मार्गाच्या आपल्या कारण एक अनुभव येतो. म्हणजे कुठेतरी भिनसलं हम्म. त्या माणसाचा वनवास साहेब आहे त्या गेला वनवास कुठं राहिला त्या वनवास. सकाळ बंद संध्याकाळी किती लावते कापूरराव चुपचाप राह. भगवंताची वेळ आहे. दरवाजे खोलून घे. भगवंत चक्कर मारते. चुपचाप राह. ए, चुपचाप राह. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जिंदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानेन. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबाच्या आदेश सत्य मर्यादा प्रेम 4 तत्व 3 शब्द 5 नियम जीवनात पालन करीन असे मी सत्य वचन देतो. या वचनाला मी जीवनात कधी विसरणार नाही. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुंदेव जी की जय. परमात्मा एक. सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाईट व्यसन बंद करने मानव धर्म की जय. नमस्कार. या पडतात वाट रे बापू रे. ए उठ ना. पडतात वाट. त्याला वाटी दे. इकडे धावून द्या आरती. द्या आरती. चल घे. नाही बे चौधर खाऊ दे. बंगाल बोलो पे आले. ए बापू मला ते माफ करतात. तू नको तू ठेवतो ते. पाणी आण थोडं प्यायले. ए पाणी प्या लागते पडतात खाल्ल्यावर. तू पे मा. ए भुरे मी का म्हणतो इकडे ये. मी कार्यकर्ता साहेबाच्या घराकडे जातो. मी तुला फोन लावीन. जशा मा हातात फटवा भेटल्या तू आपल्या ढाबा पुरता निवत पुरता स्वयंपाक करजो. ठीक आहे हा झालं. आणि आपल्या घरात मी जवळी फोन लावत नाही तवरी कोणाला सांगायचे नाही. ठीक आहे. चल घरामध्ये. ठीक आहे. ए बाई तिथं संपत नाही. चलो. काकाजी ओ काकाजी ओ कार्यकर्ता
बोला काकाजी. नमस्कार 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 जी नमस्कार. नमस्कार. सर्व झालं बरोबर. सर्व बरोबर झालं. घोची प्रसादी वाटली. काही खाण्यापिण्यात काही नाही काही नाही काही नाही काही अरे नाही काही नाही. ब्रह्मचारी पालन. अरे हट त्याच्यात तर दूर होतो आम्ही काही 10 फुटाच्या दूर होतो. घोची. पण चला आता मग फोटो घ्यावे. हो चला ना बाबा. तो मॅनेजर साहेब. मॅनेजर जी आहेत का? हाजी कसं काय 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 कारण आहे येण्याचं? काही कारण गिरण काही नाही आहे. त्यागाचे कार्य समाप्त झालं. आज प्रसादी वाटली. त्याला फोटो देऊन द्या. फोटो देऊन देऊ. त्याला विनंती प्रार्थना वगैरे येते का? हो सर्व मी check अरे केलं. विचारायचे असेल तर विचारून घ्या मला काय टेन्शन नाही. नाही, मी सर्व विचारलं. विचारा ठीक आहे ठीक आहे. इथं का काय आहे तर इथं भगवान बाबा हनुमानजीची फोटो आहे बरोबर. मग शब्द नियमाची फोटो आहे म्हणजे तत्वाची फोटो. आणि कुंडी की मार्गी मार्ग तुम्हाला इथून भेटत नाही तर ते मंगळवारी बाजार आहे. मी का म्हणतो फटवा येथून घेणं मार्ग काऊन घेऊन तू ऐकून टाका. आम्हाला मार हवन कुंडी द्या ना. आम्हाला घराकडे जाऊ द्या. हवन कुंडी नाही भेटल मार भेटल. आणि पैसे किती होते ते सांगा. पैसे हो पैसे होतील 1035 रुपये. 1035 म्हणजे स्वस्तात काम झालं. चला 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 ठीक आहे. मारची कार्यकर्ता साहेब मार हो हा चालू का चला. आता बापू एक काम कर. कोणताची 4-5 सेवक घे हो आणि तू हवा घडवून टाक. काकाजी तुम्ही राहिले असल्यानं बरं झालं असतं. आता मला दुसरा काम आहे ना का? म्हणजे मी आपल्या वेळेस शेवक बोलावून आपले सेवक बोलावून घे आणि टाइम ठेवशील त्या टायमाच्या ना हवा घडवून टाक. म्हणजे किती वाजता टाइम देऊ? सरासरी 1 ते 1.5चा टाइम ठेव ना का? हो हो म्हणजे 1:30 वाजता देऊ. हो 3 वाजता चांगला राहील. हो हो ठीक आहे. ठीक आहे चला नमस्कार. नमस्कार. ए! आमच्या काळामध्ये फटवा आणल्या तू आपल्या तयारीला लाग. केली तयारी. मी का म्हणतो जास्त भांडवल नको लावू. पूर्णाची पोळी ठावापुरती चरून टाक. कोणाचीच केली. केली का? चला मग मी अंग धुवून येऊ. हो ठीक आहे. हो आणि शेवकाले बोलावून घेतो. ठीक आहे. ठीक आहे. ते कन्यादान येता थोडासा चौक भरून ठेव. हो भरते. आणि पाणी कोटा आहे पाणी नाही ठेवलं का? त्याच्यामध्ये सगळं हे पाहिजे पाहिजे की नाही. जसं आता ठेप पाहिजे. ठेप पाहिजे. जसं आता ती विनंती केली त्याच्यानंतर काय त्याची ठेप पाहिजे. पटलं आपल्याला. हो आपले थंड पाणी आहे चालू. बाल्टीवर देऊ का? साबंगी पण साबण लागत. हो अरे बापरे. पाण्यावर थोडंसं जमा. गळवा गिलास भरून घेऊन यायचो. एवढी भरपाई समजा केली. हो अहो
अहो कंदीच्या दिवा कुठं आहे पोवाड्यात मुली येतात काही. आहे. नाही हो. मग ही कमी मला आता इकडे हे चालू आहे इथे त्याला इकडे गायन चालू आहे भगवंताच्या बद्दल जे काही जे काही जोडाले हो. जुळले पाहिजे. जुळलं पाहिजे शब्द भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम परमात्मा एक आणि आपल्या काळामध्ये एकच तांबूचे बाबा हनुमान जी स्वाहा 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 भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा गुरुदेव जी की जय परमात्मा सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइट व्यसन बंद करने मानव धर्म की जय नमस्कार त्याच्या घरी गेले होते का? ज्याच्या घरी चला आता हवन झालं नाही. प्रसादी वाटली मी काकाजीला फोन लावून देतो का आमच्यावाला त्यागाच्या हवन समाप्त बा. आणि कोणती तारीख येते महिन्या तारीख हे विचारून घेतो हॅलो अजी मी का म्हणतो माया त्यागाच्या हवन निपटलं आता महिन्यावारी तारीखची म्हणलं कोणता दिवस देतात तारीख कोणती देतात ते आम्हाला देऊन द्या हे तारीख सोडून घेणारे घे ना का आपल्या हिशोबाला पाहिजे जमलं पाहिजे या नाही, हिशोबाने नाही, आमच्या बाईच्या प्रॉब्लेम पाहिला आम्ही ना हा तर तो तारीख म्हणलं आजची तारीख किती आहे आजची तारीख 6 हा तर मला 10 तारीख देता का हा ठीक आहे ना ठीक आहे आता तुम्हाला ह्या 10 तारखेला तुम्हाला या लागेल नाही नाही माझं नाही जमणार शेव- ठीक आहे ठीक अरे आहे माझं जसं आज घडवलं ना तसे जेवण घडवून घ्यायचं बरं ठीक आहे चला बघा फोटो आल्या त्यागाचं हवन घडवलं आता महिन्याचं हवन आता पहिल्याच हवनाने पाहतो भगवंत कोणाला सोडत नाही लोक म्हणते देव नाही पण मी तर म्हणतो खरोखर बाबा जुमदेवजीनं लोकांना शिकवलं 70% दारू सुटली ठोकण्या जात्याचं मळ गेलं आणि ह्या आता शेवक लोक अशा बदमाशा करून राहिल्या बघा काय होते फोटुआ घेऊन आल्यावर घरी आन केली बापा हवनाची तयारी आणि ते महिनेवारी माझ्या दादा ये दादा माझ्या दादा छगन लालान माझ्या दादा ये दादा माझे दादा छगन लालान हो माझे दादा छगन लालान माझे दादा रे दादा माझे दादा छगन लालान हो बघा आता महिन्याचा होय अहो किती वाजता हवन घडू आपलं पहिलं खवन आहे महिन्यापरी पोराला आवाज दे हे कसं होतं? अरे बापा हे कसं चला होतं? चला बसा कहाणी. बापू आणलं नाही का घराच्या बाहेर बसले, तिकडे बसले. पहिलीची वेळ.
पण यायचा हा दुसरा राऊंड हो हे जे घरी घरी अनुभव गावला ते हो आणि ही दुसरी वेळ इकडे कमी आहे ठीक आहे आणि ते तुम्हाला हो घेतो ना. पाणी बोलून देऊ येत आहे हो 12 वाजून 7 मिनिटे अभिमान अहो काय पोरगी कलंडली हो का झालं अहो तिला उठना बा बाबू उठलो अहो पान अहो बसल्या बाजूला कलंडली मान पानात काय झालं माझी सोन्यासारखी लेक अहो पानात लवकर पाण्या लवकर अंजवारजी शेवकाची मुलगी आहे हो मी का म्हणतो अनेक कॉलेज तू हिला धरून ठेव, मी कार्यकर्ता साहेबाला फोन लावून पाहतो. तसं काही टेन्शन नाही ओ कार्यकर्ता साहेब, हा, बोला हॅलो. नमस्कार आधी मी ना कापराची ज्योत लावली, पोरगी माई फडकत पडली ना मेली की. गेली हो कचकशी मेली तर का का काम आहेत बाबा. तुला काही गलती केला असती नाही नाही एक बी गलती नाही केली की. नाही नाही गलतीशिवाय असं होत की नाही मी असं कसं काहून झालं म्हणतो कार्यकर्ता साहेब. आता ठीक आहे ना आता तिची सदगत करून घे हो हवन नको करू ठीक आहे, मी हात इलेन देतो की. हो चल. हो आम. पाहिजे मी येतो लवकर नाही घराकडे येतो भगवंता परमेश्वरा का केलं. दोन पोरं होते, एक पोरगी होती. कसा या महाभार दुःख घुसरला. चला तरी मी तुम्हाला म्हणत होती तू घरी नाही फालतू चुप राह. भगवंता तीन बरं होत्या. आज माई पोरगी म्हणून तुमच्या बाई झाल्या सर्व तुमच्या बाई मी जातो मार्गदर्शन जाऊन सांगतो मरून जाजो मात्र गोष्ट खोलजो मी नको. सांगीन म्हणजे सांगीन माझी सोन्यासारखी पोरगी गेली ही आली का? मरून जाजो चाल अजून दुसरा खावान. चल चल पळाव कुठे राहता जाऊ नका जा तुम्ही तिकडे नाही झाले म्हणून. तेवढी पहिलं नाही झाले 10-15 वर्षात तर मेलीस का. नाही मेली म्हणून तेवढी सोन्यासारखी तेवढी पोरगी मेली तुमच्या ज्या- बाई तुम्हाला समजलं. ज्याची होती त्यानं नेली, टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हणतो सांगीन ना. 4 पोराले बोलाव, हवान घडवायचा. बोलू आपण. ए बाबू रे चल या. चल या लवकर. ह्या दुसऱ्या महिन्याच्या हवार महिन्यावर मरून जायचं आता फुटतो लोक. फुटते आहे का तुझ्याकडे? या रे बसा. गेली भगवान बाबा हनुमान त्यागी बाबा देव को परमात्मा एक
चिल्लाव ना बे. नाही, अहो, पहा ना बा. काय पोरगं करतो? एक पोरगी होती ते गेली ना, आय पोरगा पडला माय. काय झालं अहो, आय पोरगा कसं झालं? नशिबात होता. आता गोलाले बाबू म्हणी रे पोरगी होती पोरगी गेली आता लढायला आला, जेल पडेल जा तिकडं, पोरगा. मी कोणाला ती पोरगी तुझ्या पायी मेली. कार्यकर्ता साहेब मेला पोरगी. आजी या दुसरा पोरग मेला की अरे तो तुला काही गलती केला का सांगत नाही ना. नाही केली गलती कोणती काहीच नाही झाला की अरे असं होतं की नाही ना. नाही नाही कोणती गलती नाही झाली. तुला काहीतरी गलती केला तुला फोन राहिला. नाही 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 पण ठीक आहे गलती नाही केला ना. नाही केली की आता ठीक आहे तू त्याचा मी सरपंच करून घे. हो हो आता सांगून दे काही बिघडलं नाही नाही. नाही काही नाही झालं की अरे सांगून दे रे बाबू. नाही झाली की कुठ रे धडधडा लढे शिलाबाई लेकराची आई हो कशी कशी बिमारी आली भगवंता पांडुरंगा वायली गंगा हो वाय गंगा नदी छाया द्वार्या दादा रोज करे आई आई बाळा मुलगी गेली तू गेला रे भगवंता माझी तरी जीव घ्यायला पाहिजे रोज करे आई आई बोलत नाही गा सांज सकाळी माझ्याकडे पाहे दादा हर हर बोला कैलास वाला हो कैलास वाला शिवा शंकर रे दादा चाल दार झाली काय मी येत नाही आता. का मला दोन सोन्यासारखे पोरं जाऊ दे नक्की तुझ्याकडे मेले. मामुळे मेले नाही त्यात काही नाही चाल उभी व्हाय चाल हवन झालाच पाहिजे तुला मी म्हणलो तर 3 दिवसासाठी थांबून जा. नाकाच्या नकट्या तुला 3 दिवसासाठी माझे 2 पोरं खाऊ लाग. कोण कोण म्हणते तेवढे 15 वर्षाच्या पोरासाठी मी तपजप केली तेव्हा पोरं नाही झाले आणि या मार्गात येऊन पोरं झाले. ब्रह्मचारी पालन तोडलं म्हणून पोट्टी तुम्ही असं तर बरं झालं असतं. नाही त्याच्या फळ मिळालं तुला काय फळ करायची तुला केला तुनच केला. चाल हवन घडवता एक पोट्टे बोलाव बोलाव त्याले काकाला बोलवीन आणि एकच बिटाला येऊ दे त्याचा नंबर त्याचा असेल तर थोडी तुला एकटा. का आणि तू जर आता नाटक केलास ना मी गावाचा कार्यकर्त्याला सांगेन तू काही म्हणशील तरी सांगेन. हवन होऊ दे एक रे इकडे तुला कोण्या नक्कीला होईल असं जायचं 15 का इकडे बस मला पूर्ण बुद्धीने मिळालं अगं अशी मला पाटावर बसू दे इकडे तू होय ते काय झालं काय म्हणतो आपलं हवन घाललंच पाहिजे
ही नका करू. धन्य प्रभू तुमची. तसा राहिला आपल्या मायच्या पोटामध्ये 9 महिने म्हणजे काही हात जोड पाहू नका इकडे असे फुल्यावानी. तिथून काय ते? भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा देव जी को प्रणाम. अगे माय हाय पोरगा असा झाला ना बा. काय करे तू असं म्हणू नको माय पोरगा. चल तिकडं. त्या दिवशी नाही सांगत. कसं करावं? कार्यकर्ता साहेब, ओ कार्यकर्ता साहेब, बोला साहेब, नमस्कार. आजी तिसराही पोरग मेलं जी. तुला आगातोराच विचारलो का काही गलती झाल्याशिवाय असं घडतच नाही या मार्गावर. पहिला पोरगी मेली, मग दुसरा पोरगा मेला नाही, तिसरा पोरगा मेला जी. अरे तुला काहीतरी केला असेल. काही चूक नाही झाली आता चूक झाली तेव्हा घडणार आता असं घडत नाही जी. नाही महाताने काही चूक नाही झाली जी. हो म्हण नाही नाही म्हण नाही जी महाताने काही चूक नाही झाली. नाही चूक झाली तू लपवून राहिला. अरे तुम्ही माझी गल्लीले विचारू, माझ्या काही चूक नाही झाली जी. तू बहुत खोटं बोलून राहिला. नाही जी नाही, महाताने कोणती चूक नाही झाली जी. खोटं बोलून राहिला. नाही जी नाही नाही काही पक्षाचा तुला मिळाला इकडे रे. तर मी म्हणतो काही चूक नाही झाली जी. नाही झाली. एक काम कर आता हा. या बी पोराची संगत करून घे ना मग घराकडे लेकरं मारली तुला घरी येतो मग. जीवाला. मी गेलो होतो काय याच्यासोबत. नाही नाही मला कहाणी माहिती आहे ना. मी ना ऐकली पालोड्यामध्ये त्यांनी कहाणी सांगितली खवनाच्या वेळेस. मग झाल्यानंतर मग तोही बसलो. मग सगळं वडाला करून तरी त्या करायचं डबल चला ठरवल्यानंतर दोन हे तिसरा पोरगा मेला. आहे एक पोरगं. अरे घटना मुलाची आन पाहून आले गणगोत धावून. घटना मुलाची पाहून आले गणगोत धावून. घटना मुलाची पाहून धावून. घटना मुलाची मला त्याला माहिती आहे. सत्य मर्यादेची घाई कर्य विचार तिला बाई. सत्य मर्यादेची घाई कर्य विचार तिला बाई. सत्य मर्यादेची चर्चा पसरली आणि सर्वात काही ठेवलं नाही मार्गात. चर्चा पसरली सर्वात काही ठेवलं नाही मार्गात. चर्चा पसरली लागते ना जी. आता काही होऊन जाऊ बरं. मी याचं नाव सांगेन म्हणजे सांगेन. जाईल तिकडे मी मार्गदर्शकाला याचं नावच सांगेन. माझी हेच सांगून 3 पोरे काय म्हणले भाड्याच्या पहिला म्हणून मेले. चुपचाप राहा, काही बोलायचं नाही आता. हो. आता मा डोक्यामध्ये फरक पडला. तू मला मानसिक तरी चालत. मी गावामध्ये खोबून येतो, कोणाला सांगायचं ना मी सांगेन चांगलं. मी सांगेन. कशी सांगशील? सांगेन. तू मला मागणी टाकली. इसको बताना नाही. हलक्या करून टाकली. हा. स्वयं राख. शब्द निघाले काही होऊन जाऊ. मी जातो. मी या माणसाचं नाव मार्गदर्शकाला सांगतो.
झालं ते झालं. हो. आता मी चुपचाप झोपतो, तू झोप. हॅलो ठीक आहे. हो. अरे बापरे, मी मरतो, मी पागल झालो. करतो बरं भगवंता, परमेश्वरा, मला काही समजत नाही. नाही, आता तर चांगले होते माझ्या डोक्यामध्ये फरक पडला. चांगले नव्हते पण काही केलं नसतं. नाही नाही, हो हो माझ्या डोक्यामध्ये फरक पडला. मला काही समजत नाही. काही समजत नाही बा, मी कोण आहे? मला काही माहित नाही तू कोण व्हाय ना काय नाही. अहो मी तुमची बायको आहे. आता तर चांगले झोपल्या. सीजन आहे ना ते सीजन ह्या चालू आहे फटवा आता. ना म्हणून मावाला 3 पट्ट्याला मारलं. राहू द्या, आता पण तुम्ही- ह्या बाबाच्या फटूना 3 पोरं. का ए, नाही 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 नाही. तू आला भाई. नाही ना बा, राहू द्या. ह्या बाबाच्या फटू होणार नाही. नाही ना बाबा, राहू द्या. नाही होणार. असं फटवा नाही होणार म्हणजे नाही होणार. याला का केलं? त्या खेळाला सर्वांना फटवा अहो, राहू द्या ना बा, राहू द्या नको. नाही होणार. फटू फटू नाही होणार. नाही ना, राहू द्या. चाल चाल, आता मी चाललो. हा, ह्या गावामध्ये पाण्याला कोणी काही म्हणलं काय म्हणतो. चाल शिल्पी फोडी. हा, आता मी काय करू मा? काळी बोला रे. 3 सोन्यासारखे पोरं मेले तर मेले. तोपर्यंत मी चुपचाप बसली. आता मी काही चुपचाप बसत नाही. मार्गदर्शक साहेबाकडे जाते ना, त्याला सर्व जो काय घडलं ते सर्व सांगते. कोणी बोलणार नाही. मार्गदर्शक साहेब, अजी मार्गदर्शक साहेब, नमस्कार जी, नमस्कार. बोल भाई. अजी काय सांगू तुम्हाला. तुम्हाला तर माहित आहे, तुम्ही आम्हाला कार्य दिले होते मागच्या वेळी. अजी त्यावेळेस माझ्या नवऱ्यानं ते जे तुम्ही नियम सांगलं होतं त्या ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं. आणि हे गोष्ट मी तुम्हाला अजिबात नाही सांगितली. त्याच्यामुळे माझे 3 सोन्यासारखे पोरं मेले. आणि आता तो माणूस पागल होऊन इकडे तिकडे वनवणी फिरून राहिला. आता मी आई काय पहिले करू? जर तुला सांगितली असतीस ना तर असं घडलंच नसतं. आजी मी तुम्हाला सांगायला येणार तू होती, आता सांगून राहिली मला. पण तो मला माराची भीती देवता कुराडी धरू होता मारायला. आता मार तरलेली असतीस. परत सांगायला पाहिजे असतं 2 पोरं वाचले असते आजी मला मारून टाकतो मला असा विचार याचा. अरे तू मरतेस तर पोरं वाचले असते ना. मी मरून जाईन तर माझ्या पोराकडे कोण पाहिजे म्हणून मी पाहिजे चुपचाप होतं, पण राहते. सांगायला पाहिजे होतं. आता मी काय करू आता बाई तुम्ही लढू सांगा. नको. आता काय करू नको. एक काम कर. तो कुठे गेला? आणि घरी पागल होऊन पूर्ण बाबाची फोटो बाबा फेकून दिला. तुला कार्य करायचं आहे ना. हो करायचं आहे. तू आता 3 दिवस माफीचं कार्य कर. ठीक माफीचं कार्य आहे? करू. हो 3 दिवसाचे माफीचं कार्य कर. माझा नवरा होईल चांगला. हो त्या नवरा चांगला होतो. येऊ का? येऊन गेला तो घरी येईल. काय करिता काही मशीन करते. कोणी बोलणार नाही. अरे कोणी रे. आपल्याकडचे. ए, ढोट्या. कोई मेरे को बोलेगा नहीं, साले इधर। मेरा दिमाग काम नहीं करना।
माय बहीण मायची कुठं गेली हे बनवा माय बहीण तिच्या बायचा सत्यानाश झाला. बापा अहो, तुम्ही आल्या. नमस्कार. नमस्कार. कधी आल्या हो तुम्ही? मी आता जालो त्या मांग बसलो. घरदार सोडून पागल बनून गेल्या होत्या ना कधी आल्यावर? आता आला तुमच्या डॉक्टर जागेवर 3 पोरं मेल्यावर. तू विनंती करत होती का नाही तेव्हा मी माग येऊन बसलो. आता समजलं का तुम्हाला? मला काही फरक जाणवला मला हे काही ना मिले असं तुम्हाला माहित नाही? मला समजले. तुले मला सांग कोणता कार्यकर्ता होय तुले दिल्ली ते आपण जेव्हा मागे गेलो होतो बा मार्गदर्शकाकडे, तो वाला मी जिवंत असताना तुले दिलं त्यांना मग कार्य तुम्ही अशीच पागल होऊन इकडे तिकडे घुमत होते. आता तुले किती दिवसाची दिले 3 दिवसाचे. का म्हणे तो नवरा नाही तर करता येते. म्हणजे नवरा मेल्यावर करता येते. मेल्यावर नाही म्हटलं, मी नवरा जिवंत- नाही घरी नाही तर करता येते. तुला केले हो केलं, तुमच्या जीवासाठी केलं. चांगलं झालं, छान झालं. कार्यकर्ता साहेबाच्या घराकडे जाऊ का सांगितली का? हो सांगलं तू नंतर. चोर फुटलीस. फुटलं मग आता तर तुमच्या जीवासाठी फुटली. तुला का सांगितलं? चांगलं ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं. वा ते एखाद्या पेपरात का नाही छापलं? काय सांगायचं? अहो, त्याच एवढीशा गोष्टीसाठी मी जर पहिलं सांगितलं तर 3 पोरं मेले नसते. आज जशी 15 वर्षाच्या पहिलं होती तशी आता मांजवटी नसती मी राहिली. म्हणलं गुपितल्या गुपित ठेवून तर नाही म्हणून असं? अधिक तुम्हाला अक्कल नाही आली का? नाही माझी चुकलं. मला कार्यकर्ता साहेबाकडे मला 2 शब्द मला घेऊन चाल. तुम्ही चांगलं करे, छान केलं. चलो चाल बरं. ओ काकाजी नमस्कार. 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 बहुत चांगलं काम केलं. कोणतं मी खराब केलं नाही बहुत चांगला. म्हणजे हो सांगा बाबा. अरे ते 3 पोरं मेले ना. नाही मेले काय ना मेले म्हणजे काय ना मेले असं तुझ्या गलतीमुळे. म्हणजे मी का नाही तुमच्यापासून खोटं बोललो. मग मा त्यागाले खतम व्हायले 3 दिवस बाकी होते. 3 दिवस 3 दिवस वाचले होते. हा मी ना ब्रह्मचारी पालक तोडलं काकाजी. का 3 दिवसात तू मरत होतास का? नाही मेलो माझं माणसाची कसं आहे मनस्थिती बरोबर नव्हती. ती बुद्धीच काम नाही करत. हो मी ते ब्रह्मचारी पालन केलं. जसं मी त्यागाचे हवन केलं महिनेवारी चालू लागला. एका महिन्याला 1 पुट्टी मिली. शाबास. दुसऱ्या महिन्याला दुसरा पुट्टा मेलं. तिसऱ्या महिन्याला तिसरा मेलं. काकाजी पागल झालो मी. हा वेळ भरपूर झालेला आहे. एवढ्यामध्येच आम्ही कार्यक्रम बंद करतो. परंतु हे घटना सत्य आहे. पुन्हा त्याला 3रा मुलगा होते. अजून भी तो 21 वर्षाची त्याची वय आहे. जिंदा मुलगा आहे. टाइम जर आला असता तर पूर्णच केलं असतं पण टाइम भरपूर झाला. 21 वर्षाचा तो मुलगा आहे. थोडासा मतिबंद आहे. मतिबंद म्हणलं म्हणजे त्यानं संडास बी केलं तर आईला सांगत नाही, लघवी बी केलं तर तो आईला सांगत नाही. तिचा पूर्ण सांभाळ त्या मुलाची आई करते. न तो 21 वर्षाचा मुलगा आहे. आता परिस्थिती अशी आहे का पूर्ण जर आपण गाल गेला तर पूर्ण सकाळ होईल. म्हणून एवढंच काम बंद करतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं काही भजन मंडळी म्हणा किंवा शाहीर लोक म्हणा भरपूर काही हातची लावते. आम्ही मागच्या वेळेस हेच कहाणी खंडाळा गावी गावलं तर मला विश्वास नाही वाटलं. मी त्या गावापर्यंत गेलो. 4-5 सेवक आम्ही 4-5 सेवक आम्ही त्या गावापर्यंत गेलो. त्या कार्याध्यक्षासोबत बोललो आणि ज्या व्यक्तीचे ते सेवकाचे मुलं